हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. कसे आहेत सगळे? आय होप यू गाईज आर डुईंग वेल. आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक राहणार आहे विच सेशन इज बेस्ट फॉर ट्रेडिंग. म्हणजे कोणता सेशन आपल्या ट्रेडिंगसाठी बेस्ट राहतो, कोणत्या सेशनमध्ये तुम्ही ट्रेड करायला पाहिजे. अगर तुम्ही ट्रेड करत आहे, तुम्ही तुमचे फंड्स का लूज करता, त्याचा रिअल रिझन काय आहे, ना तुमची स्ट्रॅटेजी ना तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही रॉंग सेशनमध्ये ट्रेड करताय. म्हणजे 3 टाईप्स ऑफ सेशन असतात. पहिला झाला एशियन, सेकंड झाला लंडन अँड थर्ड झाला न्यूयॉर्क सेशन. आता या 3 सेशनपैकी कोणत्या सेशनपैकी ट्रेड करायला पाहिजे या बाबतीत आपण बोलूया. बट हां, ऑलवेज रिमेंबर, कधीही ट्रेड करताना जसं की मी तुम्हाला हर वेळेस म्हणतो, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट अँड मार्केटमध्ये एक्सपिरियन्स मॅटर करते. त्याच्यासोबत हे पण मॅटर करते की तुम्ही कोणत्या सेशनमध्ये ट्रेड करता. जसं मी तुम्हाला सांगितलं 3 सेशन आहेत. या 3 सेशनबद्दल आपण डिस्कस करूया. फर्स्ट सेशन लाईक एशियन सेशन. एशियन सेशनमध्ये कोण ट्रेड करतं, या एशियन सेशनमध्ये कसं मार्केट राहते. एशियन सेशनमध्ये मार्केट टोटल काम राहते, सायलेंट मूव्ह करतो अँड मार्केट थोडंसं साईडवेज राहतं. ठीक आहे. एशियन सेशनमध्ये मार्केट जेव्हा काम राहतो, सायलेंट राहतो, अशा वेळेस इथे कोण ट्रेड करू शकते. इथे बिगिनर लोक ट्रेड करू शकतात. ज्यांना जास्त ट्रेडिंग नाही आहे, जास्त नॉलेज नाही आहे, ते लोक एशियन सेशनमध्ये ट्रेड करू शकतात. एशियन सेशन हा खूप नॉर्मल सेशन राहते. ना व्हॉलेटिलिटी, ना ओव्हर ट्रेडिंग. लाईक बरेचसे लोक जे ओव्हर ट्रेडिंग करतात की हे मार्केट खराब आहे, हे सेशन खराब आहे, इथे कुठे ना कुठे ओव्हर ट्रेडिंग होणार. बस एशियन सेशन असं एक सेशन आहे जे खूप काम राहते, सायलेंट राहते, सायलेंट मूव्ह करते, व्हॉलेटिलेशन नाही राहत, व्हॉल्यूम नाही राहत जास्त, ज्याने की बरेचसे ट्रेडर्स कन्फ्यूज नाही होत. म्हणजे बिगिनर ट्रेडर जो आहे, जो जास्त स्ट्रॉंग नाही आहे, तो इथे ट्रेड करू शकतो. नेक्स्ट येतो लंडन सेशन. लंडन सेशनमध्ये कोणी ट्रेड करायला पाहिजे या नाही करायला पाहिजे. असली ट्रेडिंग हे लंडन सेशनमध्ये चालू होते. वेनेवर कधीही ट्रेडिंग स्टार्ट करतो, फर्स्ट सेशन आला एशियन सेशनच्या नंतर लंडन सेशनमध्ये खूप सारे लोक एंट्रीज करतात आणि इथे व्हॉल्यूम पण वाढून जाते मार्केटचा अँड खूप साऱ्या स्ट्रॉंग पोझिशन येतात. मार्केटमध्ये खूप साऱ्या पोझिशन्स मिळतात तुम्हाला ट्रेड करायला. अगर तुम्ही प्रो ट्रेडर आहे, मी प्रो ट्रेडरची गोष्ट करता, मी पहिलेच सांगितलं, जे बिगिनर्स आहेत ते एशियन सेशनमध्ये ट्रेड करू शकता. बट हां, रिअल ट्रेडिंग, रिअल ट्रेड्स हे फक्त लंडन सेशनपासून स्टार्ट होते. लाईक इथे गेम स्टार्ट झाला, इथून सेशन स्टार्ट झाले, इथे तुम्हाला स्ट्रॉंग पोझिशन मिळतील, व्हॉल्यूम जास्त मिळेल मार्केटमध्ये, व्हॉलेटिलेशन जास्त मिळेल. बट ॲज अ प्रो ट्रेडर, ॲज अ मी लंडन सेशन अँड न्यूयॉर्क सेशनमध्ये ट्रेड करतो. नेक्स्ट न्यूयॉर्क सेशन बघूया की कसं राहते. न्यूयॉर्क सेशनमध्ये बघा, लाईक माझ्यासारखा ट्रेडर, प्रो ट्रेडरही घाबरतो ट्रेड करायला. का? कारण की हे मार्केट्स खूप जास्त व्हॉलेटाईल राहतात, डेंजरस राहतात अँड इथे ट्रेड करणं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड राहते. कारण की मार्केट खूप जास्त व्हॉल्यूम क्रिएट करते. मार्केट मोठ्या मोठ्या कॅन्डल्स क्रिएट करतात, बिग कॅन्डल्स क्रिएट करतात, बिग मुवमेंट्स क्रिएट करतात अँड जे आपण लेवल्स ड्रॉ केले बरेचशा वेळेस लेवल ब्रेक करतात. लेवल ब्रेक केल्याच्या नंतर काय होते, लेवल एकदा ब्रेक झाली की नंतर जो आपण स्ट्रॅटेजी क्रिएट केली आहे, जे आपण लाईक कोणताही स्ट्रॅटेजी आहे, कोणताही पॅटर्न क्रिएट केला, तर तो पॅटर्न सगळा ब्रेक होऊन जातो. पॅटर्न एकदा ब्रेक झालं तर कोणीच ट्रेड नाही करू शकत. सिम्पल फॉर्म्युला आहे, ट्रेड करायचं आहे, एक बेस्ट सेशन निवडा अँड त्याच्यात ट्रेड करा. 3 सेशनची माहिती दिली मी तुम्हाला की सेशन कसे असतात आणि सेशनमध्ये कसं मूव्ह होते. बट हा, ऑलवेज रिमेंबर, मी डबल एकदा रिपीट करतो तुम्हाला, एशियन सेशन हा सायलेंट असतो, इथे तुम्ही सेफली ट्रेड करू शकता. सेकंड आपला लंडन सेशन राहतो, लंडन सेशनमध्ये सेफली अँड बेस्ट ट्रेडिंग म्हणू शकतो आपण. लंडन सेशनमध्ये तुम्ही बेस्ट ट्रेडिंग करू शकता. अँड थर्ड न्यूयॉर्क सेशन हा डेंजरस सेशन असतो आणि इथे असं नाही आहे की ट्रेड नाही करायचं, ट्रेड करायचं आहे. अगर तुमची ॲक्युरसी निघत आहे, अगर तुमची ॲक्युरसी 80-90% निघत आहे, तर तुम्ही बिलकुल इथे ट्रेड करू शकता आणि आपले प्रॉफिटेबल ट्रेड न्यूयॉर्क सेशनमध्ये पण काढू शकता. आता याच्यातून तुम्हाला कोणता सेशन चूज करायचा आहे. मी तर जास्त लंडन सेशनमध्ये ट्रेड करतो. बाकी अगर तुम्हाला माझ्यासोबत ट्रेड करायचं आहे, माझ्यासोबत ट्रेडिंग करायची आहे, तर तुम्ही माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक राहणार. टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवरती क्लिक करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट अँड शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ. एव्हरीवन, जय महाराष्ट्र, जय शिवराय, बाय बाय.